शहराकडचा मॉल, गावाकडचा बाजार. शहराकडचा मॉल 24 तास ओपन असतो. तुम्हाला कधी काय पाहिजे ते तुम्ही जाऊन घेऊ शकता. आठवड्यातनी एकदाच. आमचा बाजार आठवड्यातनी एकदाच असतो. काय घ्यायची ती आठवड्यातनं एकदाच घ्यायची. एकदा आठवड्याचा बाजार घेतला ना तुम्ही, डायरेक्ट पुढच्या आठवड्यातच गरज पडणार तुम्हाला. मध्ये आधी गरजच पडत नाही आम्हाला घ्यायची काही. आमच्या मॉल मध्ये भाज्यांच्या वस्तूंचा रेट एकदम फिक्स असतो. तसलं टेन्शनच नाही. आमच्या बाजारात तसलं काही टेन्शनच नसतं. आमचा शेतकरी राजा आहे ना, तुम्हाला परवडन तेच रेट मध्ये वाजा देतो. काहीच टेन्शन नाही. आणि कधी कधी जर तुमच्याकडे पैसेच नसते ना, तर आमचा शेतकरी राजा एवढा दिलदार आहे ना, तुम्हाला फुकट म्हणलं तरी देऊ शकतो बाजार तो. क्वालिटी शेतकरी. आमच्या मॉल मध्ये भाज्या सगळ्या हायजेनिक असतात व टवटवीत कलरफुल असतात. रताळी यांच्या मॉल मध्ये एकदम भंगार भाज्या असतात. त्याला चवना धाऊ ती फक्त दिसाय कलरफुल दिसतात. काही नाही, त्याला फक्त केमिकलनी इंजेक्शन देऊन कलर मारलेला असतो. त्याला चवना धाऊ भंगार निवडच्या भाज्या असतात. दिसाय फक्त नीट. आणि आमच्या भाज्या आहेत का, आमच्या भाज्या एकदम क्वालिटी गावरान भाज्या असतात. आमच्या चवीला बी नाचखोळा एकदम. जरी आमच्या भाज्या दिसायला तुमच्या मॉल मधल्या गत नसल्या ना, टवटवीत आणि कलर वाल्यात असल्या फडतूस, तर बी खाऊन चव बघ. आणि कधी त्यांनी आजार बी नाही पडू शकत. एकदम नॅचरल आणि एकदम ओरिजिनल. आणि आमच्या भाज्या आहेत का ताज्या असतात. ताजे एकदम रानातनं सकाळ सकाळी काढून बाजारात आणलेले असतात विकायला एकदम फ्रेश. तुमच्याकडे नसतं ती इंजेक्शन मारून तिथं शोला मांडले. आम्हाला मॉल मध्ये बाजार करताना जर भूक लागली तर आम्हाला लगेच पिझ्झा, बर्गर, मंचुरियन, सँडविच असे पदार्थ खायला भेटतात. भेळ. आमच्या बाजारात डायरेक्ट भेळ, भजी, जिलेबी, शेवरिवडी काय पाहिजे ते तुम्हाला सगळं मिळतं तिथे लगेच. अरे बाजारातली भेळ खाऊन बघ एकदा. काय खातो पिझ्झा बर्गर. नाथखोळे एकदम तर्री मारून भेळ द्या तिथे. एकदम मटकी बिटकी एकदम क्वालिटी. पोटच भरतं, मन बी तृप्त होते. आणि तुला माहितीये का, बाजारामध्ये मित्रांसोबत आहे ना गोल करून भेळ खाण्यात जो आनंद आहे ना, ती तुमच्या मॉल मध्ये कुठंच नाही रे. कधी एकदा भेळ खायला या आमच्या ग्रुप मध्ये. असली नाथखोळ भेळ असते ना बाजारची, येडा होशील येडा. आणि तुमच्यासारखी चेहऱ्यातली 4 चौकची येतात आमच्या बाजारामध्ये मॉल भाव करायला. अरे थोड्या लाजा वाटू द्या रे. मॉल मध्ये घेताना भाज्या भिज्या सगळं MRP रेटनी घेता तुम्ही. आणि इकडे आमच्या शेतकरी राजाला मोल भाव करायला होता. अरे लाजा वाटलं पाहिजे राव. एवढा असून बी आमचा शेतकरी राजा एवढा दिलदार आहे, तरी बी त्यांना मोलभाव करून देतो. कुणाला नाराज नाही करत. कारण शेवटी जगाचा पोशिंदा एकच आहे, तो म्हणजे शेतकरी राजा. म्हणून सांगतोय गावाकडच्या बाजाराचा नादच नाही करायचा. विषय एंड.